नागपूर शहरात सकाळच्या वेळेत धक्कादायक घटना घडली आहे। पंचशील चौक ते झाशी राणी चौक दरम्यान प्रवासी बसविण्याच्या वादातून दोन ऑटो चालकांमध्ये वाद उफाळला। पाहता पाहता हा वाद हिंसक झाला आणि 55 वर्षीय महिंद्रा मॅक्स चालक प्रवीण ढगे याच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला। वाहन चालक राजेश कुहीकर याने प्रवीण ढगे यांच्यावर अचानक हल्ला केला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहितीही दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी प्रवीण ढगे यांना तातडीने रुग्णालयात दाखलही केले। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राजेश कुहीकरला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी या घटनेची पुष्टी केली असून ही घटना नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते। प्रवासी बसविण्याच्या वादातून असा हिंसाचार होणे निश्चितच धक्कादायक आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट। सायंकाळी 5:45 दरम्यान झाशी राणी चौक ते पंचशील चौक येथे मधील जो पूल आहे त्या बाजूला ऑटो चालक आणि मॅक्स जो जखमी आहे तो मॅक्स चालवतो, तर यांच्यामध्ये सवारीच्या कारणावरून वाद झाला आणि त्या कारणावरून जो ऑटो चालक आहे, जो आरोपी आहे आपला राजेश मंगल कुहीकर यांनी जो जखमी आहे प्रमोद ढगे या रॉडच्या साहाय्याने जखमी केलेला आहे, गंभीर जखमी केलेला आहे। आरोपीवर सध्यापर्यंत गुन्हे दिसून आलेले नाहीये आणि आरोपी आमच्या ताब्यात आहे, अटक केलेला आहे आणि जखमीचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, पण तो सध्याही अनफिट आहे।